आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी यातील सॉलिड बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कसा फाइंड आउट करायचा, तो फाइंड आउट करण्यासाठी काय आपल्याला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लागतो, त्याचप्रमाणे एक्स बार आणि वाय बारचा काय फॉर्म्युला असतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. तर एकंदरीत आपल्याला क्यूब, क्युबाइड, सिलेंडर, कोन, स्पिअर आणि हेमिस्पिअर यांवर आधारित आपल्याला न्यूमेरिकल विचारले जातात आणि यांचा काय करायला सांगतात, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करा म्हणतात. तर सर्वात पहिल्यांदा जो काय सॉलिड शेप आहे तो कोणता आहे, क्यूब. क्यूब म्हणजे काय असतं, तर प्रत्येक जो काय त्याचा प्लेन आहे तो स्क्वेअर शेप मध्ये असतो. मग स्क्वेअर शेप मध्ये असेल तर प्रत्येक बाजू कशी असणार, सेम. जर का ही ए असेल तर ही सुद्धा ए असणार, ही सुद्धा ए ए ए ए, सर्व बाजू कशा असणार आहेत, ए. आणि जो काही क्युबाइड असतो तो कसा असतो, प्रत्येक प्लेन हा त्याचा रेक्टँग्युलर असतो. म्हणजे ही लेंथ, ब्रेड, हाईट, म्हणजे प्रत्येक ज्याची जी काही साईड आहे ती कशी असते, डिफरंट असते. ही जर काही एल असेल तर ही ब्रेड असणार, ही हाईट एच असणार. म्हणजे प्रत्येक प्लेन हा रेक्टँगल पासून बनलेला असतो. इथं आपण पाहू शकतो हा प्लेन रेक्टँगल, हा रेक्टँगल, हा रेक्टँगल, त्याला आपण काय म्हणतो, क्युबाइड म्हणतो. आणि प्रत्येक प्लेन हा स्क्वेअर पासून बनलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो, क्यूब म्हणतो. जो काही सेंट्रॉइड आहे तो आपल्याला 2D ऑब्जेक्टचा फाइंड आउट करायला होतात आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो 3D ऑब्जेक्टचा फाइंड आउट करायला होतात. 2D म्हणजेच काय, 2 डायमेन्शन, ज्यात 2 डायमेन्शन असतात, बेस आणि हाईट, फक्त 2 डायमेन्शन अशाच आपण काय करत असतो, सेंट्रॉइड फाइंड आउट करत असतो. यापूर्वीचे सर्व व्हिडिओ आपण सेंट्रॉइड फाइंड आउट केलेला आहे. इथून पुढे काय करणार आहोत, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करणार आहोत. म्हणजेच 3D ऑब्जेक्ट. 3D ऑब्जेक्ट म्हणजे 3 डायमेन्शन असतात, त्याला लेंथ सुद्धा असणार आहे, ब्रेड सुद्धा असणार आहे आणि हाईट सुद्धा असणार. म्हणजे लेंथ, ब्रेड, हाईट हे 3 डायमेन्शन असतात. आता याच्या पूर्वीच्या फक्त काय होतं, फक्त एक प्लेन दिलेला असायचं, त्याला लेंथ आणि हाईट असायची, ज्याला थिकनेस काय सुद्धा नव्हती. त्यामुळे तो काय झाला, प्लेन झाला 2D ऑब्जेक्ट. आणि याला काय, तिसरी डायमेन्शन आल्यामुळे हा झाला 3 डायमेन्शन. 3D ऑब्जेक्टचा काय फाइंड आउट करत असतो, व्हॉल्यूम फाइंड आउट करत असतो. आणि 2D ऑब्जेक्टचा आपण काय करत असतो, एरिया फाइंड आउट करत असतो. या पूर्वीचे जे काय व्हिडिओ पाहिले आपण सेंट्रॉइडवर, त्यात आपण काय फाइंड आउट करत असतो, एरिया. आणि इथून पुढचे जे काही व्हिडिओ पाहणार आहोत त्यात आपण काय फाइंड आउट करणार आहे, व्हॉल्यूम फाइंड आउट करणार आहे. म्हणजे यात 3 डायमेन्शन असणार. इथं बघा, ए ए ए, लेंथ, ब्रेड, हाईट, तिघांची सुद्धा किती आहे, ए ए असल्यामुळे काय होणार, एचा क्यूब. हा काय झाला त्याचा व्हॉल्यूम. एक्स बार कुठे ऍक्ट होणार, तर जो काय हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतो त्याला आपण एक्स बार म्हणतो. जर का हा बेस ए असेल तर त्याच्या हाफ पार्ट वरती काय होणार आहे, त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्स बार ऍक्ट होणार. म्हणजेच ए डिवाइडेड बाय 2 वरती काय असणार आपला एक्स बार. वाय बार म्हणजेच काय, व्हर्टिकल डिस्टन्स. हा जो काही एक्स ऍक्सिस आहे तिथून वरती किती डिस्टन्स ऍक्ट होणार, जर टोटल हाईट ए असेल तर त्याच्या हाफ वरती काय होणार, आपला वाय बार ऍक्ट होणार, म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे जे एक्स बार काय असणार आहे, A/2, वाय बार काय असणार आहे, A/2. सिमिलरली क्युबाइड साठी बघा, जर का एक्स बार फाइंड आउट करायचा असेल तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती वरती असणार, जर का खालची लेंथ एल असेल तर त्याच्या हाफ वरती ऍक्ट होणार. म्हणजे जे एक्स बार किती असणार आहे, L/2. आणि जो काही वाय बार आहे तो व्हर्टिकल डिस्टन्स काय आहे, हाईट एच आहे, त्याच्या हाफ पार्ट वरती ऍक्ट होणार. मग वाय बार किती असणार आहे, टोटल हाईटच्या हाफ, म्हणजे H/2. आणि हा जो काही क्युबाइड आहे त्याचा व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करणार, हा जो काही ब्रेथ आहे, ब्रेथ इंटू हाईट इंटू लेंथ, बी इंटू एच इंटू एल, अशा प्रकारे काय करणार आपण, व्हॉल्यूम फाइंड आउट करणार. सिमिलरली बघा, सिलेंडर, आपल्या घरामध्ये जो काही गॅस सिलेंडर असतो त्याचा शेप असा काहीतरी असतो. म्हणजेच खाली सर्क्युलर सेक्शन असणार, वरती सुद्धा सर्क्युलर सेक्शन असणार, आणि याला हाईट काहीतरी एच एवढी असणार. जर का सर्क्युलर सेक्शन असेल तर त्याचा हाफ डिस्टन्स आपण कशाने डिनोट करतो, रॅडियस आर ने. म्हणजे ही रॅडियस आर, ही रॅडियस आर, आणि संपूर्ण डिस्टन्स काय असणार आहे, याचा डायमीटर. परंतु आपण काय घेतलं इथं, फक्त रॅडियस आर घेतले, हाफ डिस्टन्स. हा जो काही सिलेंडर आहे याचा बेस कसा आहे, सर्क्युलर आहे. मग जर का सर्क्युलर सेक्शन असेल तर त्याचा एरिया कसा काढतो, पाय आर स्क्वेअर. आणि याची हाईट काय आहे, एच, म्हणजे थर्ड डायमेन्शन काय असणार आहे, एच, म्हणून एच न मल्टिप्लाय करायचा. मग जो काही सिलेंडर असेल त्याचा व्हॉल्यूम कसा काढायचा, पाय आर स्क्वेअर एच. आता एक्स बार म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, वाय ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल किती डिस्टन्स असणार, तर रॅडियस एवढा असणार, म्हणजे एक्स बार इज इक्वल टू रॅडियस आर. आणि व्हर्टिकल डिस्टन्स वाय बार किती असणार आहे, तर टोटल हाईट जर काही एच असेल तर त्याच्या हाफ असणार, म्हणजे H/2 काय असणार आहे, वाय बार असणार. हा उभा आहे, जर का आपण याला आडवा केला, आडवा केल्यानंतर काय होणार, जो काय हॉरिझॉन्टल आहे तो व्हर्टिकल होणार, आणि जो काय व्हर्टिकल आहे तो हॉरिझॉन्टल होणार. म्हणजे डायमेन्शन चेंज होणार. जो काय एक्स बार आहे तो H/2 येणार, आणि वाय बार आहे तो रॅडियस आर येणार. नेक्स्ट बघा, कोनसाठी, कोनला जो काय बेस आहे तो कसा आहे, सर्क्युलर आहे, आणि काहीतरी त्याला हाईट आहे. मग जर का खाली बेस सर्क्युलर असेल तर त्याचा एरिया कसा करतो, पाय आर स्क्वेअर. याच्या अगोदरचा आपण ट्रँगल साठी एरिया बघितलेला होता. ट्रँगल साठी एरिया कसा करायचा, 1/2 बेस इंटू हाईट. यात काय करायचं,
हे 2 कशाने रिप्लेस करायचं, 3 ने रिप्लेस करायचं. आणि सर्क्युलर सेक्शन असल्यामुळे काय करायचं, पाय आर स्क्वेअर घ्यायचा त्याचा एरिया, म्हणजेच काय 1/3 पाय आर स्क्वेअर आणि हाईटचा एच. अशा प्रकारे काय होणार, व्हॉल्यूम कोणची कशी येणार, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. म्हणजेच सर्क्युलर सेक्शन असल्यामुळे याचा पाय आर स्क्वेअर आला एरिया, हाईटचा थर्ड डायमेन्शन एच आला. आणि आतापर्यंत काय करायचो, एरिया फाइंड आउट करण्यासाठी 1/2 वापरायचो. यात व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, 1/3 फाइंड आउट करायचं. याचा जो काही एक्स बार आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स इथून किती येणार, जर का खाली सर्क्युलर सेक्शन त्याची रॅडियस आर असेल तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती येणार, आर एवढं त्याचा एक्स बार असणार. आणि वाय बार किती वरती येणार, तर याच्या अगोदरच्या आपण जो काही ट्रायंगल साठी वाय बार फाइंड आउट करायचा तो कसा असायचा, h/3 असायचा. आता इथं काय करायचं, h/3 न घेता इथं 4 घ्यायचा, म्हणजेच h/4 घ्यायचा. जो काय वाय बार येणार तो किती, h/4. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, स्पेअरसाठी व्हॉल्यूम कशी काढत असतो, 4/3 पाय आर. इथं क्यूब का आला, थर्ड डायमेन्शन. एरियासाठी काय असतं, पाय आर स्क्वेअर असतं, परंतु आपण 3D ऑब्जेक्ट साठी काढतो म्हणून इथे काय येणार, 3 येणार. म्हणजेच व्हॉल्यूम जर का स्पेअरचा काढायचा असेल तर कसा काढायचा, 4/3 पाय आर. जो काही एक्स बार आहे तो कसा येणार, संपूर्ण जे काही रॅडियस येणार तेवढा त्याचा एक्स बार येणार. सिमिलरली वाय बार सुद्धा किती येणार, त्याच्या रॅडियस एवढा येणार. म्हणजे एक्स बार आणि वाय बार याचा कसं असणार आहे, आर आणि आर रॅडियस एवढा असणार. हेमिस्फिअर म्हणजेच काय असणार, याच्या हाफ. जर का इथं बघा 4/3 याला जर का आपण हाफ केलं तर काय होणार बघा, हा 2 वरती जाणार, म्हणजेच याला /1 असणार, 1 इथे येणार, म्हणजे 4 × 1 हा 2 इथे येणार, 3 × 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे 2/3 काय येणार, आपलं जे काय आन्सर आहे ते हाफ येणार. जो काय स्पेअर आहे त्याचा हाफ जर का आपण केला, म्हणजे /2 केलं तर काय येणार, 2/3 येणार, 2/3 पाय आर क्यूब ऍज इट इज. अशा प्रकारे काय करायचं, हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम काढायचा. जो काही एक्स बार आहे तो किती येणार, त्याच्या रॅडियस एवढा येणार. हा जो काही एक्स बार आहे तो किती येणार, त्याच्या रॅडियस एवढा येणार, म्हणजेच एक्स बार इज इक्वल्स टू रॅडियस आर. आणि जो काही वाय बार आहे तो किती येणार, 3/8 आर. ह्या व्यवस्थित गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर का आपण हे सेमी सर्कल साठी काढत होतो त्यावेळी काय असायचं, 4r/3 पाय असायचा. जो काय याच्या अगोदर आपण सेंट्रॉइड जो पाहिला त्यामध्ये 4r/3 पाय असायचा. इतर रॅडियस आर सेम याची. आणि याचा एरिया कसा असायचा, सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर असायचा. आणि 1/2 पाय आर स्क्वेअर कशाचा असायचा, जो काय सेमी सर्कल आहे त्याचा. तर एकंदरीत सॉलिड बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणते फॉर्म्युला लागतात, व्हॉल्यूम, एक्स बार आणि वाय बार. कोणकोणते सेक्शन असतात, क्यूब, क्युबॉइड, सिलेंडर, कोन, स्पिअर आणि हेमिस्फिअर यांच्यासाठी व्हॉल्यूम, एक्स बार आणि वाय बार कसा फाइंड आउट करायचा या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर जो काही क्यूब आहे त्याचा व्हॉल्यूम कसा करत असतो, एचा क्यूब, म्हणजे सर्व बाजू सेम असल्यामुळे काय होणार, एचा क्यूब. एक्स बार कसा, a/2 आणि वाय बार a/2 वरती ऍक्ट होणार. जर का क्युबॉइड असेल तर काय होणार, याचा व्हॉल्यूम ब्रेथ इंटू हाईट इंटू लेंथ, b × h × l, 3 डायमेन्शन असल्यामुळे. आणि याचा जो काही एक्स बार आहे तो काय होणार, लेंथच्या हाफ वरती ऍक्ट होणार, म्हणजे l/2. आणि जो काही वाय बार आहे तो एचच्या हाफ वरती ऍक्ट होणार, म्हणजे h/2. सिलेंडर साठी बघा, जो काय त्याचा व्हॉल्यूम आहे कसा होणार, खाली सर्क्युलर सेक्शन असल्यामुळे सर्कलचा एरिया कसा काढतो आपण, पाय आर स्क्वेअर इंटू त्याला काय करायचं, जी काही थर्ड डायमेन्शन आहे हाईट ती मल्टिप्लाय करायची. म्हणजेच काय झाला, सिलेंडरचा जो काय व्हॉल्यूम आहे तो काय येणार, पाय आर स्क्वेअर इंटू एच. एक्स बार काय होणार, जर का टोटल डायमीटर असेल तर हाफ डिस्टन्स काय असणार, रॅडियस आर, म्हणजे एक्स बार इज इक्वल टू काय येणार, रॅडियस आर. वाय बार किती वरती ऍक्ट होणार, टोटल हाईट एच असेल तर त्याच्या हाफ वरती काय होणार, आपला वाय बार ऍक्ट होणार, म्हणजेच वाय बार इज इक्वल टू h/2. नेक्स्ट बघा, कोनसाठी, कोनचा बेस काय आहे, पाय आर स्क्वेअर, हाईट काय आहे एच, म्हणजेच पाय आर स्क्वेअर एच. आणि पुढे काय करायचं, 1/3. याच्या अगोदरचा आपण ट्रायंगलचा एरिया कसा करायचो, 1/2 बेस इंटू हाईट, परंतु इथं काय करायचं, 1/3 करायचं, पाय आर स्क्वेअर इंटू एच. एक्स बार काय होणार बघा, तर टोटल डायमीटर डी असेल तर हाफ डिस्टन्स रॅडियस आर असणार, म्हणजे हाफ डिस्टन्स रॅडियस आर म्हणजेच काय असणार, त्याचा एक्स बार असणार. सिमिलरली बघा, वाय बार व्हर्टिकल डिस्टन्स किती वरती ऍक्ट होणार, जर का टोटल एच असेल तर h/4 वरती काय होतो, वाय बार ऍक्ट होतो. याचा जर का आपण सेंट्रॉइड बघितला असेल तर त्याचं h/3 वरती ऍक्ट होत होता. इथं आपल्याला काय करायचंय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायचे. तिथं काय असतो, h/4. म्हणजे यात कोन मध्ये काय होतं, जो काय वाय बार आहे तो किती वरती ऍक्ट असतो, h/4 वरती ऍक्ट असतो. हा जर का असा पोझिशन न देता जर का असा पोझिशन दिला तर काय होणार, जो काही व्हर्टिकल वाय बार होता तो आडवा झाल्यानंतर काय होणार, एक्स बार होणार. आणि जो काही आडवा एक्स बार होता तो काय होणार, व्हर्टिकल वाय बार होणार. म्हणजेच हा वाय बार इथे येणार, वाय बार आर येणार.
आणि हा एक्स बार इथं जाणार, एक्स बार h/4 येणार. जर का अशी फिगर दिली तर एक्स बार इज इक्वल टू आर घ्यायचं, वाय बार इज इक्वल टू h/4 घ्यायचं. असं न करता जर का हा कोण असा दिला आपल्याला ह्या शेपमध्ये दिला असा, तर काय होणार, एक्स बार इज इक्वल टू h/4 होणार आणि वाय बार इज इक्वल टू आर होणार. नेक्स्ट बघा, जो काय स्पिअर आहे त्याचा व्हॉल्यूम कसा काढतो, 4/3 पाय आर क्यूब. आणि जो काय एक्स बार आहे तो किती असणार आहे, रेडियस आर एवढा असणार. आणि जो काय वाय बार आहे तो किती असणार आहे, रेडियस आर एवढा असणार. सिमिलरली हेमिस्फिअर साठी बघा, ह्याला जर आपण डिवाइड बाय 2 केलं तर हाफ होणार. जो काय स्पिअर आहे त्याचा हाफ केल्यानंतर काय होणार, हेमिस्फिअर होणार. म्हणजेच डिवाइड बाय 2 केल्यानंतर किती येणार, 2/3 येणार, पाय आर क्यूब ऍज इट इज. म्हणजेच जो काही हेमिस्फिअर आहे त्याचा व्हॉल्यूम आपण कसा करणार, 2/3 पाय आर क्यूब. आणि जो काही एक्स बार आहे तो किती असणार, रेडियस आर एवढा असणार आहे. आणि जो काही वाय बार आहे तो किती असणार आहे, 3/8 इंटू आर. या फॉर्म्युलांच्या आधारे काय करायचं, आपण जे काही सॉलिड बॉडी आपल्याला दिलेली असते त्याचा आपल्याला काय करायला लागतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करावा लागतो. तर या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.